नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। तर मित्रांनो, आज एक नवीन भरतीबद्दलची माहिती सरळ सेवा पद्धतीने ही भरती होत आहे। महाराष्ट्र शासनामार्फत नुकतीच याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे लेखा अधिकारी, व्यवस्थापक व इतरही भरपूर पदे या भरतीमार्फत भरली जाणार आहेत। त्याचबरोबर कोणत्याही शाखेतील पदवी जर तुमच्याकडे असेल तरी तुम्ही यातील काही पदांसाठी अप्लाय करू शकता। मित्रांनो, याबद्दल आज संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। कोणत्या विभागामार्फत ही भरती आहे, कोणकोणती पदे आहेत, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे तुम्हाला व भरती कशा प्रकारे होणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, सबस्क्राइब करा विसरू नका आमच्या YouTube चॅनल महाजॉबला, जॉब रिलेटेड सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। त्याचबरोबर मित्रांनो, 10वी पास जर असाल तर तुम्ही एक इम्पॉर्टंट भरतीची नोटिफिकेशन जे आहे ती आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्याची संपूर्ण माहिती मी जॉब स्टेशन या चॅनलवर दिलेली आहे। हे दुसरं आपलं चॅनल आहे। आपल्याला माहितीच आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही जॉब असतील ते आपण यामार्फत कव्हर करत असतो। त्याच प्रकारची 10वी पासची एक नवीन भरती जी जवळपास 12,000 पदांसाठी होणार आहे, याची संपूर्ण माहिती मी जॉब स्टेशन या नवीन YouTube चॅनलवर अपलोड केलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की तो व्हिडिओ चेक करा। तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सरळ सेवा भरती अधिकारी वर्ग 1 व वर्ग 2 या पदांसाठी ही भरती होत आहे। बघा मित्रांनो, रिक्त पदांचा तपशील कोणकोणती पदे आहेत जी या भरतीमार्फत भरली जाणार आहेत। तांत्रिक, याची टोटल यंत्र अभियंता वर्ग 1 ची पद आहे बघा, टोटल 11 जागांसाठी ही भरती होत आहे। त्यानंतर बघा वर्ग 2च्या वरिष्ठ त्याचबरोबर कनिष्ठ स्तरासाठी बघा अतांत्रिक, विभागीय वाहतूक अधिकारी किंवा आगार व्यवस्थापक वरिष्ठ याचे टोटल 8 जागा आहेत मित्रांनो। त्यानंतर बघा तांत्रिक उपयंत्र अभियंता आगार व्यवस्थापकच्या टोटल 12 जागांसाठी भरती होत आहे। अतांत्रिक लेखा अधिकारी, लेखा परीक्षण अधिकारीच्या टोटल 2 जागा आहेत। अतांत्रिक भांडार अधिकारीच्या टोटल 2 जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे। त्यानंतर बघा वर्ग 2 कनिष्ठ स्तर या पदासाठी बघा अतांत्रिक, विभागीय वाहतूक अधीक्षक आगार व्यवस्थापक वाहतूक या पदासाठी टोटल 12 जागा आहेत। त्यानंतर बघा तांत्रिकच्या एकूण सहाय्यक यंत्र अभियंता आगार व्यवस्थापक यांत्रिकच्या टोटल 9 जागांसाठी भरती होणार आहे। त्यानंतर बघा अतांत्रिक सहाय्यक विभागीय लेखा अधिकारीच्या टोटल 2 जागा आहेत। त्यानंतर बघा अतांत्रिक विभागीय सांख्यिकी अधिकारीच्या टोटल 7 जागा आहेत। टोटल मित्रांनो अ ब क 3 डिपार्टमेंटमधल्या 3 विभागामधल्या टोटल 65 जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे। त्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सीज ठीक आहेत मित्रांनो। अपंगाचे आरक्षण बघा, विभागीय सांख्यिकी अधिकारी या पदात 1 जागा, श्रवणशक्तीतील दोष व सहाय्यक विभागीय लेखा अधिकारी या पदात 1 जागा, अस्थिव्यंग, लोकोमोटिव्ह, सेरेब्रल प्लासी जे अपंग असतील त्यांच्यासाठी राखून असून कमाल वयोमर्यादा त्यांच्यासाठी 45 वर्ष राहणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, काय पाहिजे तुम्हाला। पद क्रमांक 1 साठी बघा यंत्र अभियंता जो वर्ग 1 चं पद आहे बघा, वेतन श्रेणी तुम्हाला चांगली मिळणार आहे 17,400 ते 56,793। यासाठी बघा कोणत्याही शाखेतील पदवी, अभियांत्रिकी पदवी व मान्यता प्राप्त विद्यापीठाची व्यवसाय व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी MBA असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, किंवा तर तुमच्याकडे IIM किंवा XLRI किंवा तत्सम राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेची व्यवस्थापन पदवी असेल MBA पदव्युत्तर पदवी, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। दुसरा महत्त्वाचं म्हणजे बघा किमान 1,000 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या अशा मोठ्या व्यापारी धंद्यांच्या संस्थेतील वरिष्ठ व्यवस्थापन पदाचा किमान 10 वर्ष तुम्हाला अनुभव असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर विशाल कार्यालय संघटित करण्याचे आणि मोठ्या प्रमाणावर कर्मचारी मागवण्याचे प्रशासकीय कौशल्य असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। त्याचबरोबर जे काही शासनाच्या नोकर संबंधी नियमांचे ज्ञान व संमती असतील त्यांची तुम्हाला माहिती पाहिजे। त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालन परवाना 2 वर्षात मिळवणे हे बंधनकारक राहणार आहे। त्यानंतर बघा महत्त्वाची जी पदे आहेत ती वर्ग 2 ची बघा, विभागीय वाहतूक अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालवण्याचा 2 वर्षाचा परवाना प्राप्त करावा लागणार आहे। 2 वर्षात तुम्हाला परवाना प्राप्त करावा लागणार आहे। ही नंतरची गोष्ट आहे मित्रांनो। महत्त्वाचं आहे म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यामुळे नक्कीच चांगली संधी असणार आहे तुम्हाला। त्यानंतर बघा उपयंत्र अभियंता आगार व्यवस्थापक या पदासाठी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी, ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन मेकॅनिकल या शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। यासाठी सुद्धा निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालवण्याचा 2 वर्षात परवाना प्राप्त करावा लागेल। ही नंतरची गोष्ट आहे। त्यानंतर बघा एकूण जी 4थं पद आहे बघा लेखा अधिकारी, लेखा परीक्षण अधिकारी यासाठी बघा ॲडव्हान्स अकाउंटन्सी या प्रमुख विषयातील मान्यता विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी प्लस पदव्युत्तर पदवी कोणत्याही शाखेतील असली तरी चालेल।
त्याचबरोबर शासकीय किंवा ख्यातनाम व्यवसाय संस्थेतील एका परीक्षेत प्रयोगशील म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा भांडार अधिकारी या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे अभियांत्रिकी ऑटोमोबाईल प्रोडक्शन मटेरियल या शाखेतील प्रथम श्रेणीची पदवी किंवा द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी अधिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची व्यवस्थापन प्रशासनाची मटेरियल प्रोडक्शन द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा MBA किंवा ICWA पदविका असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा वर्ग 2 ची जी पदे आहेत कनिष्ठ स्तरावरची JID बघा विभागीय वाहतूक अधीक्षक या पदासाठी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी। त्यानंतर बघा ते लायसन आहे ते तुम्हाला अवजड वाहन चालवण्याचे ते 2 वर्षाच्या नंतर द्यायचं आहे ते 3 गोष्टी नंतरच्या मित्रांनो यासाठी सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा सहाय्यक यंत्र अभियंता आगर व्यवस्थापक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचे अभियांत्रिकीमधील ऑटोमोबाईल प्रोडक्शन मेकॅनिकल या शाखेची पदवी असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा 2 वर्षाचा परवाना प्राप्त करावा लागणार आहे। त्यानंतर बघा पद क्रमांक जे 8 आहे सहाय्यक विभागीय लेखा अधिकाऱ्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असणे आवश्यक आहे तुमच्याकडे। आणि दुसरं लास्ट जे पोस्ट आहे 9वी पोस्ट JID बघा विभागीय सांख्यिकी अधिकारी यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचे विज्ञान शाखेतील स्टॅटिक्स या मुख्य विषयासह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे। क्लास 1 आणि क्लास 2 पदांसाठी मित्रांनो MSRT मार्फत ही भरती होत आहे। अधिकारी पदासाठी इतर अटी व शर्ती बघा वयोमर्यादा काय असणार आहे संकेतांक क्रमांक 1 ते 9 या पदांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा दिनांक 19/3/2019 या अंतिम तारखेपर्यंत किमान वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण व कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावी। उर्वरित पदांसाठी वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे। शासकीय नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिल राहील। त्याचबरोबर खात्याच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहणार आहे जे ऑलरेडी MSRT मध्ये आहे त्यांच्यासाठी। निवडणूक तुमची कशी होणार आहे बघा नेमणूक तुमची कशी होणार आहे ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्याय राहील। सांकेतिक 1 ते 9 करिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। यासाठी टोटल मित्रांनो तांत्रिक व अतांत्रिक प्रवर्गातील उमेदवारांची 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। त्यासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयातील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण राहतील। याप्रमाणे 200 गुणांची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे। एक्झाम असणार आहे। गुणांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा कालावधी 1 तास 30 मिनिट असणार आहे 90 मिनिटे असेल। वरील परीक्षेचे प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी MCQ टाईप असतील। प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण देण्यात येणार आहेत। ऑनलाईन परीक्षा उत्तीर्णसाठी किमान 35 गुण आवश्यक आहेत। पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागासवर्गीयांसाठी 30% गुणापर्यंत जे आहे शिथिलता देण्यात आलेली त्यांनी रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। ऑनलाईन अर्ज करण्याचे इम्पॉर्टंट डेट्स बघा मित्रांनो जे रजिस्ट्रेशन असणार आहे ते 21/2/2019 पासून 19/3 पर्यंत तुम्हाला करायचं आहे। पेमेंट कधी करायचं आहे 21/2/2019 पासून 19/3 पर्यंत पेमेंट करायचं आहे। फी जी स्वीकृत केली जाणार आहे स्टेट बँकेच्या त्यामध्ये अकाउंटमध्ये JID बघा 21/2/2019 ते 20/3/2019 पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत तुम्हाला हे फी सबमिट करायची आहे। ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दिनांक 20/3/2019 पर्यंत शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेकडून देण्यात आलेला ट्रान्झॅक्शन ID अर्जामध्ये नमूद करून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख जी असेल ती 22/3/2019 रोजी असेल। अर्जामध्ये दुरुस्तीचा कालावधी बघा 25/3/2019 ते 28/3/2019 पर्यंत तुम्ही अर्जामध्ये केलेला बदल करू शकता दुरुस्ती करू शकता। अर्ज नोंदणी केल्यानंतर चलनामध्ये नमूद सूचनानुसार बँकेमध्ये चलनाद्वारे अर्ज भरावे तुम्हाला शुल्क भरायचे आहे। भरती प्रक्रिया शुल्क बघा सांकेतिक 1 ते 9 या पदासाठी भरती प्रक्रिया शुल्क भरणे आवश्यक आहे। सदरचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे व मागासवर्गीयांसाठी 500 रुपये राहील। तसेच बँकेचा जो आकार असेल बँक चार्जेस ते स्वतः उमेदवाराने भरायचा आहे। नक्कीच मित्रांनो क्लास 1 व क्लास 2 या पदांसाठी एक चांगली भरती होत आहे MSRT मार्फत। जागा जरी जास्त नसल्या तरी नक्की तुम्ही यासाठी अप्लाय करून प्रयत्न करू शकता। याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच MSRTच्या वेबसाईटवर ही संपूर्ण जाहिरात जी आहे त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा मी नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। त्याचबरोबर मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या YouTube चॅनल महाजॉबला जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। धन्यवाद।